नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सर्कस म्हणजे काळजाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या उंच झोक्यावरच्या चित्तथरारक कसरती, संगीताच्या लयबद्ध तालावर अचंबित करणारे शारीरिक कौशल्य आणि पोट दुखेपर्यंत हसायला लावणाऱ्या विदूषकांच्या करामती. मात्र कोरोनामुळे ही सर्कस चांगलीच अडचणीत आली आहे. सर्कस मालक आणि कलाकार अक्षरशः मेटाकुटीला आले. नेमकी का झालीय सर्कशीची दुरावस्था? सरकारकडून सर्कस कलाकारांना कोणत्या अपेक्षा आहेत आणि काळाच्या ओघात ही कला संपणार का? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आयुष्याची सर्कस या खास कार्यक्रमात. सर्कशीचं सगळं गणित बिघडवून टाकलंय. कोरोना निर्बंधांमुळे 2 वर्ष सर्कशीचे शो हे बंद होते. त्यामुळे उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न सर्कस मालक आणि कलाकारांना पडला होता. पण त्यांनी हिंमत सोडली नाही. सर्कशीतील कलाकारांनी राहुट्यांच्या परिसरात भाजीपाला पिकवून आपलं पोट भरलं. नमस्कार, कैसे हो आप सब? आपका मनोरंजन के लिए रंगों सर्कस शो लेके आ तो रेडी है आप लोग सब? कलाकारांच्या चित्तथरारक कसरती आणि पोट धरून हसायला लावणारे विदूषक. विशेष म्हणजे बच्चे कंपनीचं हे मुख्य आकर्षण. पण आयुष्यभर प्रेक्षकांना हसवणाऱ्या या विदूषकांच्या डोळ्यात मात्र आज अश्रू आहे. कोरोनामुळे या कलाकारांच्या आयुष्याची जणू सर्कस झाली. स्वर्ग यहीं नरक यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. आता त्यांना तोल सांभाळणंही कठीण झालंय. गेल्या 2 वर्षांपासून हे कलाकार जगण्यासाठी संघर्ष करतायत. कोरोनाचा फटका सर्कसलाही बसला. लॉकडाऊनमुळे सगळं काही ठप्प होतं. सर्कसचे शो बंद झाले. प्रेक्षकांनी सर्कसकडे पाठ फिरवली. सर्कशीचा तंबू सुना झाला. तकलीफ नहीं बोल सकते, वो तो टॉर्चर था हमारे लिए. ये कोविड बोले तो एक टॉर्चर हो गया. क्यों हम लोग ऐसे जिंदगी जिया नहीं था. हम लोग 1 बजे शो का गाना, 12 बजे गाना चालू हो जाते, 1 बजे शो के लिए हम लोग मेकअप करके अंदर जाते, शो करके आते, सुकून के साथ रहता था. हम सोचा नहीं था ऐसा कोविड बोले तो कोरोना काल ऐसा होगा बोल के. कोरोनामुळे सर्कसमधील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे पोट भरण्यासाठी त्यांनी आपल्या राहुट्यांच्या परिसरात शेती केली. कधी झोपाळ्यावर तर कधी तारेवर कसरत करणाऱ्यांनी हाती टिकाव खोरं घेतलं. जो हम लोग जहाँ पर रहता था, जो ग्राउंड में रहता था, तो कुछ काम नहीं था. सब मेंटली सब लोग एकदम अलग परेशानी जैसा हो गया था. क्या करूं क्या नहीं करूं समझ में नहीं आ रहा. तो हम लोगों ने खेती करना चालू किया. मतलब उधर पहले कुछ मिर्ची वगैरह लगा के देखा तो अच्छा मिर्ची आ रहा था. तो ओनर को बोला तो उन्होंने बीज ला के दिया. फिर हम लोग खेती किया. कोरोना टाइम में बहुत तकलीफ में किया है, लेकिन पूना में हम लोग था बोल के बहुत मदद किया हम लोग का. पूना का
ऑडियंस जो है ना हम लोग को बहुत मदद किया। हम लोग मकरपट्टा में फंसा हुआ था, लेकिन बहुत मीडिया हो चाहे ऑडियंस हो, बहुत हम लोग को मदद किया, हेल्प किया। कोरोना काळात सरकारनं गोरगरिबांसाठी मोफत अन्नधान्याची व्यवस्था केली, पण पुण्याच्या या रॅम्बो सर्कस मधील कलाकारांकडे सरकारचं लक्ष गेलं नाही। कोरोना काळातही हे कलाकार दुर्लक्षित राहिले। सध्याही रॅम्बो सर्कस पुणे मुक्कामी आहे। गेल्या 2 वर्षांपासून शो बंद असल्यानं हा अवाढव्य खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न रॅम्बो सर्कसचे मालक सुजीत दिलीप यांना पडला। सर्कस टिकली पाहिजे, ती जगली पाहिजे म्हणून त्यांनी आपलं घरदार विकलं, पण सर्कस बंद होऊ दिली नाही। नाही, माझं तर सगळं सोनं बायकोचं सगळं गहाण ठेवून मग माझं घर विकलं मी त्यावेळेला जगायसाठी। सर्कस जगवली। हा, सर्कस हे आमचा जगायला पाहिजे साहेब। हे कला जी आहे हे पुढं वर्ल्डमध्ये युनेस्कोमध्ये ह्याला अनटेंजिबल कल्चरल हेरिटेजचा दर्जा आहे। दरम्यान कोरोना काळात लॉकडाऊनमुळे रॅम्बो सर्कसनेही ऑनलाईनचा मार्ग स्वीकारला। लॉकडाऊनमुळे घराबाहेर न पडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ऑनलाईन शो सुरू केले। सुरुवातीच्या काळात त्यांच्या या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला, पण नंतरच्या काळात बुकिंग रोडावल्यानं तेही बंद पडलं। विशेष म्हणजे ऑनलाईन शो करणारी रॅम्बो सर्कस ही भारतातली पहिली सर्कस ठरली। नवीन नवीन आयडिया आम्हाला जे आमचे जे सर्कसचे फॅन आहे त्यांनी दिलं, आणि मित्र जे सर्कस मित्र आहे त्यांनी आम्हाला आयडिया दिली की ऑनलाईन जा, ऑनलाईनचं जे शो आहे त्याच्यामध्ये क्रिएशन करायला मदत केलं आम्हाला। आणि स्टार्टिंगला लय चांगलं चाललं, पहिल्या वर्षी 2-3 महिने त्यांनी आम्ही चालवलंय कसं तरी। त्याच्यानंतर परत प्रॉब्लेम आला की का कसं चालवायचं। रिस्पांस अच्छा था, हाँ, और सब पब्लिक का सपोर्ट था, बोल के अच्छा रिस्पांस मिला है। सबके लिए हम लोग सब रैम्बो परिवार से तरफ से सब धन्यवाद कहते हैं सबको। वो 2 साल कैसे गए कोरोना के? 2 साल तो बहुत तकलीफ में थे हम लोग, शो बंद था, बहुत तकलीफ हो रहे थे हम लोग सबको। कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर सरकारनं कोरोना नियम शिथिल केले, त्यामुळे आता पुन्हा एकदा रॅम्बो सर्कसचे शो सुरू झाले। आता हळूहळू मायबाप प्रेक्षकांचे पाय ही सर्कसच्या तंबूकडे वळू लागले। कोरोना नियमांचं पालन करून शो केले जात आहेत, मात्र त्यांची सगळी भिस्त आता प्रेक्षकांवर आहे। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। खरं तर काळाच्या ओघात सर्कस मागे पडत चालली आहे। कोरोनामुळे ही कला आणखीनच अडचणीत आली आहे। मात्र आता कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे पुन्हा एकदा सर्कशीच्या तंबूमध्ये प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली आहे। पण आता सगळं काही रसिक प्रेक्षकांच्या हाती आहे। पुण्यातली रेनबो सर्कसच्या तंबूत पुन्हा एकदा प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली आहे। सर्कशीतील कलाकार विविध चित्तथरारक कसरती सादर करतात। उंच झोक्यावरील कसरती तर काळजाचा ठोका चुकवणाऱ्या असतात। कलाकारांची 20-30 फूट उंचीवर तोल सांभाळत सादर केलेल्या कसरतींना प्रेक्षक भरभरून दाद देतात। विविध करामती करून विदूषकही प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतात। कोरोनामुळे जवळपास 2 वर्षानंतर पुन्हा एकदा सर्कशीचे प्रयोग सुरू झाले।
त्यामुळे अबाल वृद्धांना मनोरंजनाचं नवं साधन मिळालं. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हे मनोरंजनाचं प्रमुख साधन बनलंय. कोरोनाच्या काळात जणू मोबाईल फोन हेच माणसाचं विश्व बनलं. कोरोनाच्या निर्बंधामुळे सर्कशीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. खरं तर एकेकाळी मनोरंजनाच्या प्रमुख साधनांपैकी एक सर्कशीची ओळख. पण काळाच्या ओघात सर्कस मागे पडली. सुजित दिलीप यांनी मात्र आपली सर्कस टिकवून ठेवली. नुकतंच रेम्बो सर्कसनं 31 वर्षांचा प्रवास पूर्ण केला. त्यानिमित्तानं सर्कशीतील कलाकारांनी छोटेखानी सेलिब्रेशन केलं. तसंच मायबाप प्रेक्षकांचं मनोरंजनही. सर्कस खरं तर ही सर्कस आज एका तंबूवर आली असली तर कधी काळी ही सर्कस 3-3, 4-4 तंबूशी असायची. पण कालावघात सर्कसवर अनेक बंधनं आली. प्राणी सगळे सर्कसच्या बाहेर गेले, राहिले फक्त एक कलाकार. त्यामुळे साहजिकच सर्कसचा आकारही कमी झाला. पण याच दरम्यान कोविड आला आणि गेली 2 वर्ष हे सर्कस कलाकार अक्षरशः उपासमारीची वेळ यांच्यावर, तरी पण तग धरून ही रेम्बो सर्कस टिकलेली आहे. सर्कशीत एका शो मध्ये प्रेक्षकांचं 2 तास मनोरंजन केलं जातं. प्रत्येकाने जीवनात सर्कसीच्या तंबूतील हा थरार एकदा तरी अनुभवलेला असतो. संगीताच्या तालावर आणि रंगीबेरंगी असंख्य दिव्यांच्या प्रकाशात श्वास रोखून धरायला लावणाऱ्या कसरती कायमस्वरूपी स्मरणात राहतात. सर्कशीतील कलाकार विस्मयकारक विविध आविष्कार सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवतात. सर्कस खरं मुलांना खूप मजा येते, पण मोठ्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्यासाठी हे खूप रिस्की काम आहे. आता हे बघताय तुम्ही, पण मजा वाटते बघून. मस्त आहे सर्कस. सर्कस आवडतं, एन्जॉय करतो हो तू? आवडतं? हो आवडतो, भरपूर आवडतो. टीव्हीचा शो, हंट शो आणि सर्कस काय फरक वाटतो तुला? तू टीव्ही पर मोबाईलवर पण बघत असतील ना असे शो? हा पण जास्त नाही बघत. पण आता प्राणी नाही सर्कस मध्ये. हा लाईव्ह असतो. हा लाईव्ह असतो. काळाच्या ओघात नवनव्या मनोरंजनाच्या साधनांमुळे सर्कशीचा प्रेक्षक वर्ग कमी कमी होत गेला. त्यामुळे सर्कशीचं आर्थिक गणित जुळवताना सर्कस चालकांना कसरत करावी लागली. सर्कशीचा प्रेक्षक वर्ग घटला असला तरी आजही सर्कशीचं महत्त्व काही कमी झालेलं नाहीये. सर्कस प्रेमी पालक आपल्या मुलांना आवर्जून सर्कस दाखवण्यासाठी घेऊन येतात. छान होती. तुला कशी आवडली? छान होती. टीव्हीवरचे शो आवडतात का सर्कस? सर्कस कशी होती? छान होती. छान होती ना. गेल्या 2 वर्षांपासून सर्कस चालकांना कोरोनाच्या निर्बंधांचा सामना करावा लागतोय. निर्बंधांमुळे सर्कशीचं आर्थिक गणित बिघडलं. त्यामुळे बदलत्या काळानुसार आता सर्कसही कात टाकतेय. आगामी काळात तुम्हाला विविध वन्य प्राणी सर्कशीत पाहायला मिळणार आहेत. मात्र प्राणी वास्तवातील प्राण्यांपेक्षा काहीशे वेगळे असणार आहेत. प्राणीनंतर नवीन नवीन खेळचा प्रयोग करतो आम्ही, नवीन नवीन आयडिया करतो आणि जास्त करून आता जे टेक्नॉलॉजी यूज करतो आम्ही. आता आमचं प्लॅन होतं की 3D हॉलोग्राममध्ये संपूर्ण प्राणी दाखवायचं, पण आता कोविडमुळे ते त्रास झालं. कोविड नंतर आता होणारच ते.
आगामी काळात तुम्हाला सर्कस आता नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार. सर्कस आता कात टाकणार असली तरी ती टिकवण्यासाठी मायबाप प्रेक्षक मात्र तितकाच महत्वाचा. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच आयुष्याची सर्कस या खास कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतात सर्कस सुरू होऊन जवळपास 125हून अधिक वर्ष लोटलेली आहेत. 1990च्या दशकात देशात जवळपास 300 सर्कस होत्या, पण आता केवळ 25 सर्कशी उरल्यात. 1997 मध्ये वन्य प्राण्यांच्या प्रदर्शनावर बंदी आल्यामुळे सगळी रया गेली आहे. सर्कस या 3 अक्षरांमध्ये सगळं काही आलं. एकेकाळी गावात सर्कस आली की पंचक्रोशीतील लोक सर्कस पाहण्यासाठी तोबाग गर्दी करायचे. जे वन्य प्राणी सहजासहजी नजरेस पडायचे नाही असे हिंस्र वन्य प्राणी रिंग मास्टरच्या इशाऱ्यावर विविध कसरती करताना सर्कशीत पाहायला मिळायचे. आणि हेच सर्कशीचं मुख्य आकर्षण होते. पूर्वी सर्कसमध्ये वन्य प्राण्यांच्या प्रदर्शनावर कोणतीही बंधनं नव्हती. त्यामुळे भारतीय सर्कशीतही विविध प्राणी पाहायला मिळायचे. तो काळ आठवला की सुजित दिलीप जुन्या आठवणीत रमून जातात. खूप जागेवर आम्ही गावात जायचो. मला आज पण आठवण आहे की वाघ म्हणजे ते काय करायचे, मीटमध्ये पॉइझन घालून ते वाघाला घालायचे. पण जेव्हा आमच्याकडं सर्कसमध्ये ते पाहिजे त्या वाघाला कसं प्रेमाने माणुसगी संकट कसं मिक्स होतात, तर त्यांच्यात ते वेहमच निघून गेलं. रॅम्बो सर्कसमध्येही एकेकाळी विविध प्रकारचे 35 प्राणी होते. तसंच या सर्कसीचा पसाराही मोठा होता. 3 तंबू असलेली ही सर्कस म्हणजे एक प्रकारे फिरतं प्राणी संग्रहालय होतं. दिवसभरात 4-4 शो हाऊसफुल व्हायचे. पण 1997 मध्ये प्राणी मित्र संघटनांच्या दबावामुळे सर्कसीतील प्राण्यांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आणि सर्कशीतून प्राणी गायब झाले. तर आमच्याकडं जेव्हा प्राणी होते 60 ते 70 प्राणी होते आमच्याकडे, वेगवेगळ्या पद्धत. हत्ती होते, घोडे होते, उंट होते, मग आमच्याकडे चिंपॅन्झी होते, बेअर होते, पॅन्थर, टायगर, लायन. एक मोठं आकर्षण होतं हे संपूर्ण, आणि एक संपूर्ण गावासारखे चालायचं. सर्कशीतील प्राण्यांची रवानगी प्राणी संग्रहालयात करण्यात आली खरी, पण तो निर्णय प्राण्यांच्या जीवावर बेतल्याचं सुजित दिलीप यांनी सांगितलं. त्यावेळेस साहेब आम्ही हायकोर्टमध्ये पण हे घातलं होतं की या प्राण्यांना आम्हाला द्या आणि आम्ही त्याला रिहॅब करू. यांनी काय म्हटलं, नाही आम्ही एक पिंजऱ्यातून त्यांना फ्रीडम देऊ. पण त्यांनी ते परत पिंजऱ्यातच टाकलं. त्यांना तिरुपती झू मध्ये घेऊन गेले. 6 महिन्यात सगळे प्राणी मेले आमचे. वाईट कुठं वाटतं, अमेरिका, युरोप, चीन, रशिया किंवा सिंगापूर, जपान, सगळ्या जगातल्या सर्कसमध्ये प्राणी आहेत. वाघ, सिंह, हत्ती, हिप्पोपोटामस, चिंपांजी, माकडं, उंट, घोडे सगळे. आपल्याच देशात फक्त अतिरेक झालाय आणि प्राणी काढून घेतले गेले. आणि वाईट परत घडलं, या रॅम्बो सर्कसमध्ये 16 सिंह आणि 14 वाघ होते. ते बोरेवलीच्या उद्यानात नेले. सगळ्या सर्कसमधले काढले, सगळ्या वेगळ्या उद्यानात ठेवले, ते मेले. आज भारतात सर्कशीमध्ये प्राण्यांच्या प्रदर्शनाला बंदी असली तरी इतर देशात मात्र परिस्थिती वेगळी असल्याचा दावा रॅम्बो सर्कसच्या मालकांनी केला. सर्कशीतून प्राणी हद्दपार झाल्यामुळे सर्कशीची सगळी रया गेली. तसंच राजाश्रय नसल्यामुळे सर्कशींची संख्या कमी होऊ लागली. प्राणी आज 12 वर्ष झाले प्राणी नाही सर्कसीत. पण मी इंटरनॅशनल सर्कसचा मेंबर आहे आणि युरोपमध्ये, जर्मनीमध्ये सगळीकडं प्राणी चालू आहे आता प्रयोग. आज मनोरंजनाची विविध साधनं असल्यामुळे सर्कस मागे पडली आहे. पण ही कला जतन करण्यासाठी आता प्रेक्षकांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचं सर्कस प्रेमींना वाटतंय. तसंच मायबाप सरकारकडूनही सर्कस टिकवण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. याच्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने
सर्कसकडे एक कला म्हणून बघितलं पाहिजे आणि ही जिवंत कला जगवण्यासाठी सरकारने असेल, तुम्ही आम्ही असेल, आपण प्रयत्न केले पाहिजे. कधी काळी भारतात तब्बल 350 सर्कशी होत्या, पण आज मितीला अवघ्या 25 सर्कस कशाबशा सुरू आहे. महाराष्ट्रात तर एकमेव रॅम्बो सर्कस उरली आहे, पण तीही आता एका तंबूत गुंडाळली गेली आहे. 750 आसन क्षमतेच्या सिंगल तंबूत रोजचे कसे बसे 2 शो होतात, तेही 50% क्षमतेनं. कारण अर्थातच कोरोना. त्यामुळे पदरमोड करून सर्कशीचा गाडा हाकण्याची तारेवरची कसरत सर्कस मालकांना करावी लागते. कधी काळी भारतात 350 सर्कस होत्या, आज मी त्याला उरल्यात फक्त 27. त्यातही महाराष्ट्रात फक्त एकमेव उरली, ती म्हणजे रॅम्बो सर्कस. गेल्या काय 2-3 दिवसापूर्वी या सर्कसने आपलं 31 म्हणजे 31वा बर्थडे साजरा केला. पण सर्कसची अवस्था बघाल तर अतिशय दयनीय आहे. तरी केवळ कलाकारांच्या प्रेमापोटी आणि गरजेपोटी मालकाने ही सर्कस जिवंत ठेवली. म्हणून ही सर्कस चालवताना अक्षरशः या कलाकारांची आणि मालकाची सर्कस बनून जाते. म्हणूनच प्रेक्षकांनी या सर्कसला प्रतिसाद देण्याची गरज आहे, कारण सर्कस ही जगली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आयुष्याची सर्कस या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.